हे बाहेर 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 इकडे या. स्टेज जवळ या. आणि पहिला चेंडू सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि सीमा रेषे पार 6 रनांसाठी. सुंदर असा फटका धवल यांच्याकडून. चेंडू सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि सीमा रेषे पार. पाहूया स्वप्नील आता पुढचा चेंडू टाकत आहेत आणि पुन्हा एकदा टोलवला चेंडू. पुन्हा एकदा 6 रनासाठी षटकार. धवल आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग करत आहे. 2 बॉल 2 सिक्स मारलेले आहेत त्यांनी. हॅट्रिकचा चान्स आहे धवलला. बोल. आता स्ट्राईकवर येत आहेत ते गुड्डू. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हळूच कटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 1 धाव. संघाची धावसंख्या होते 14. 4 बॉल 14. शंकरला विनंती करतो की मंचावरती यावं. शंकर ये आजा. ये शंकर इधर. सिक्स. अंपर कॉल इज 6. बैट्समैन का नाम क्या? धवल 2 6 मारा भाई. 3 सॉरी 3 6 मारा बोल रहा हूँ. 3 6 धवल. स्कोर क्या हुआ, बॉल क्या हुआ, सब कुछ बता, डिटेल दे. 5 बॉल 20 रन. टोटल स्कोर क्या हुआ? 20 रन. टोटल स्कोर 20 रन हुआ है 5 बॉल पे. तो अच्छा स्कोर आ रहा है. बॉल और खत्म हो गए. 20 रन. पहले ओवर है ना. 1 ओवर 20 रन हुआ है विदाउट लॉस फॉर विकेट. देख लगान का कचरा देख तैयार हो रहा है. अभी लगान टीम खत्म हुआ है खेल के. भाई 1 ओवर 20 रन हुआ है. दूसरा बॉलर आया हुआ. बॉलर का नाम रोहित कामले. दूसरे ओवर स्टार्ट हो रहे हैं. बॉल सही है. योकर बॉल डाला भाई. 1 नंबर बॉल डाला. पहले बॉल डॉट आया. पानी का सुविधा कर देगा.
ऑल रे नो बॉल. अरे 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 3 धावा. हा नो बॉल. फिर अंपायर बाल के कितने निकले? 4. 3+1 4 रन. नो बॉल डाला है इसके पहले बॉल. फ्री हिट मिला है. ऑल रे बॉल. शाबाश शाबाश. अच्छा बॉल डाला है. एक नो बॉल के बाद एक डॉट बॉल आया है. ये ऐसा करने का रहता है. दोस्त की टीम का ही तुम लोग 90-90 मारने का. हा मला मित्र मित्र बोलून मित्राच्या गांडीवर चित्र काढलं का? ऑल यार. नो बॉल. नो बॉल. फिर से एक फ्री हिट मिला है. ये है पे दूसरा फ्री हिट. 25 रन. दो बॉल पे 25. 2 बॉल 25. ये दूसरा ही फायर प्ले मिल गया. चाचू किधर है? चाचू. वाइड बॉल. अंपायर कॉल इज वाइड. चलेगा चले. क्या गुंडा बनेगा रे अंदर. कहीं के लिए रे भाई. अभी बुढ़ा ही हो गया. गुंडा कहीं के लिए बनना है. ठाकुर कॉम्प्लेक्स पहिला वर्ष टूर्नामेंट ठेवला आहे. वो सब रेंट दो कुछ ज्यादा ही बोले बोला. बृहन्मुंबई महानगरपालिका आर दक्षिण विभाग आयोजित संयुक्त जयंती महोत्सव समिती आर दक्षिण विभाग कांदिवली व ठाकूर संकुल घनकचरा व्यवस्थापन चौकी यांतर्फे संविधान चषक 2026 सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा जातोय 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 27. बॉल डालने के टाइम पे तो फिर करता है कि नहीं मारता. बॉलर के ऊपर कुछ इश्यू निकला है और चेंज कर रहे साइड. जेवढ्या पण गाड्या लागल्यात ना त्यामध्ये अर्ध्यातून जास्त आहेत ना हँडल लॉक आहे. तिथं ट्री कटिंगचं काम चालू आहे. झाड कटिंगचं काम चालू आहे. गाड्या हटवायच्या का? गाड्या काढायच्या. बोल. गाड्या काढायला हवं. 4-5 वेळा तुम्ही अलाउन्स केलं ना. कृपया विनंती आहे ज्या गाड्या मैदानाबाहेर ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या कृपया बाजूला करावं. इथे झाडं तोडण्याचं काम चालू आहे त्यामुळे त्या लोकांना अडथळा होत आहे. मैदानाबाहेरच्या गाड्या थोड्या बाजूला सरकवाव्या. पुन्हा एकदा विनंती आहे की मैदानाबाहेरच्या गाड्या बाजूला कराव्यात.
लगता है और चेंज केले आता. अंपायर अपना निर्णय काय तर बोल बोल. ओव्हर चेंज ना. काय बोलू आता. अंपायर ओव्हर चेंजचा इशारा द्या. फील्ड में 6. फरीद का बॉल तो बैट्समैन ने अच्छा से यूज कर लिया. गुड्डू एक 6 आया हुआ है. मॉल बॉलर चला मॉल मोहन. मॉर्गन की मोल मोल मॉर्गन MOH. वही बोल रहा चल जाते हैं अपने. हाँ जाते हैं. उसको पहले ही बुलाया मैंने. पूरा पहला कल सुबह का भी उतर गया. हाँ स्कोर 83. 33. वाइड बॉल 34. 3 बॉल. कितना हो रहा नहीं दूसरा ही है. दूसरा ही और 6. है. वो तो गया ना वो तो. 6. गुड्डू नाइस शॉट फॉर गुड्डू. लेग साइड में बल्लेबाजी की है. एक अच्छे से मजबूत शॉट. भाई शिवा किधर है? शिवा शिवा वाइड बॉल. चले बोल तू ही अच्छा बोल रहा है. बोल. अरे इधर बोल तेरी तेरी. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक पाठलाग करताना आणि हा बहुतेक चौकार. सुंदर अशी फलंदाजी चालू असताना गुड्डू 11 या संघाकडून संघाची धावसंख्या होते 45. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी. किती 6 मारले गुड्डू. 3. 2 ओव्हर के कितना परसेंट है. दुसरा षटकार समाप्त होत असताना संघाची धावसंख्या 51. 2 ओव्हर 51 बरोबर. पुन्हा गोलंदाजी मार्क लोकेश. बॉल डालते समय बॉल मत ले. आणि हा झेल बाद होत आहे. क्या आर सेंट्रल या संघाला मोठा धक्का धवल याच्या रूपामध्ये. सुजित जाधव यांनी पाण्याची व्यवस्था करावी.
सुजित जाधव यांनी पवेलियनकडे संपर्क साधावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर लोकेश. रोशन यांनी हळूच फटकावलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक धाव. पुन्हा एकदा पाहूया गुड्डू हॅलो हॅलो आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि हा चौकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत आहेत ते गुड्डू. संघाची धावसंख्या होत आहे 56. 3 बॉल 56. अरे कट रहा आवाज. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि हा जातोय तो षटकारासाठी. BSNL षटकार. संघाची धावसंख्या होते ती 62. 4 बॉल 62. अतिशय तुफान अशी फटकेबाजी चालू आहे ती आर सेंट्रल या संघाकडून. एकदा टोरेलला चेंडू आणि हा पुन्हा जातोय तो सीमा रेषे पार. षटकार षटकार. आणि संघाची धावसंख्या होते ती 68. 68. शेवटचा बॉल आणि पुन्हा एकदा तोडवला चेंडू. क्षेत्ररक्षकाचे उत्कृष्ट फिल्डिंग. एक धावेसाठी संघाची धावसंख्या होते 69. 3 षटकारांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 69. संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते योगेश. पाहूया ते अरे सामने की साइड में भी काट रहे क्या. योगेश यांचा पहिला चेंडू आणि जातोय तो सीमा रेषे पार. गुड्डू यांच्या बॅटमधून सुंदर असा षटकार.
गुड्डूच आहे. संघाची धावसंख्या होते ती 75. एक बॉल. पुढचा चेंडू आणि हा पंचांनी धावा घोषित करायच्या आहेत. फक्त वाईट धावली नाही. सुंदर असा टोलवलेला चेंडू गुड्डू यांच्या बॅटमधून आणि सुंदर असा षटकार. सुंदर अशी फलंदाजी चालू असताना गुड्डू यांच्या मार्फत आपल्या संघाची धुरा वैयक्तिकरित्या आपल्या खांद्यावर घेऊन जात असताना पुन्हा एकदा वाईट. पुन्हा एकदा वाईड. काहीशी गचाळ अशी गोलंदाजी होत असताना लोकेश 11 या संघाकडून पुन्हा एकदा गुड्डू यांच्या बॅटमधून सुंदर असा षटकार. षटकार षटकार इंडिव्हिज्युअल स्कोर काय होतं ते तरी लिही. हे काय संघाची धावसंख्या होत आहे ती 79. 80 झाली त्याची 42 आणि त्याचे 50च झाले. 3 बॉल 79. एक बाद. 51 झाले गुड्डूचे 50. तीन बॉल. नवीन बॉल पाहिजे. आणि या दिवसाची मला वाटते गुड्डू यांच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी झालेली आहे. तर त्यांचे ठाकूर कॉम्प्लेक्स या चौकीकडून खूप खूप अभिनंदन. 51 धावावर नाबाद आहेत ते गुड्डू. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्या संघाची कमान त्यांनी वन साइड हातामध्ये घेतलेली असताना पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि हा पण जातोय सीमारेषे पार. सुंदर अशी गुड्डू बॅटिंग करत असताना पाण्यात सुद्धा 20-25 हजार प्रेक्षक जमा झालेले असताना संघाची धावसंख्या होते 95. बॉल देतो थांब. एकच आहे बॉल बॉक्स मध्ये. काहीच न पचणार असं आव्हान आणि मिस. 5 धावा. संघाची धावसंख्या 99 वर आलेली आहे आणि शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 1 धावेची गरज
सुंदर अशी फलंदाजी चालू असताना आर सेंट्रल या संघाकडून गुड्डू यांचं विशेष कौतुक. आणि पुन्हा एकदा टोलवला चेंडू काहीसा क्षेत्ररक्षाच्या पटीत, परंतु हा सुद्धा चौकार. आणि संघाची धावसंख्या होती ती 103 103. आणि गुड्डू यांचं खूप खूप कौतुक. वेल बॅटिंग, वेल प्लेड. पुढील संघ निलेश आणि सुशांत इवड यांनी नाणेफेकीसाठी पवेलियनकडे संपर्क साधावा. लवकरात लवकर यावे. लोकेश 11 या संघासमोर 104 रनांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आर सेंट्रल. सभेने बोला मॅच आहे घरी. ठीक आहे ना, फिर भी टाइम है बात बोल, इसके बाद है. अरे त्याच्यात बघ, त्याच्यात पिशवीत बॅटिंग संघाला विनंती आहे तुमचे बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. आणि पंचांना विनंती आहे की पंचांनी लवकर लवकर गेम स्टार्ट करून पुढचे सामने खेळवावे. निलेश आणि सुशांत या दोन्ही टीमच्या संघा कॅप्टन्सला मी विनंती करतो की मंचाजवळ यावं. लोकेश 11 या संघासमोर 105 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आर सेंट्रल या संघाने खूप मोठं असं आव्हान ठेवलेलं आहे ते आर सेंट्रल या संघाने. पाहूया लोकेश 11 काय का. दोन धावा, 1 बॉल 2.
गचारक्षक क्षेत्ररक्षण आर सेंट्रल या संघाकडून आणि चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज अब्दुल. सुंदर असा ग्राउंड शॉट आणि एक धावेसाठी. निर्धाव बॉल, निर्धाव चेंडू. बोल ना निलेशला यायला यार, निलेशला यायला. पुढील होणारा सामना निलेश 11 वर्सेस सुशांत. एक धावेने संघाची धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या होते ती 8. 4 बॉल 8. सुंदर अशी गोलंदाजी अब्दुल यांच्याकडून. फक्त 8 धावावरती रोखलंय ते लोकेश 11 या संघाला आणि पुढील षटक घेऊन येत आहेत ते संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते कुमरेश. सुंदर असा चेंडू, एक धाव. पुन्हा स्ट्राईक वरती येत आहेत ते हेमंत. संघाची धावसंख्या होते 9. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते कुमरेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर असा टोललेला चेंडू आणि हा जातोय चौकार. 4 धावांसाठी हेमंत यांच्याकडून चौकार. संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि संघाची धावसंख्या होते ती 13. पुन्हा एकदा टोललेला चेंडू, परंतु कट घेताना एक धाव. पाच बॉल 14. सुंदर असा टोललेला चेंडू, परंतु वरती आणि 2 धावा.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 16. बिनबाद 16. पुन्हा एकदा हेमंत स्ट्राईक वरती. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. त्यांना षटकार व चौकारांचा पाऊस पाडायला लागेल. आणि हा झोल सुटतो तो आर सेंट्रल या क्षेत्ररक्षकाकडून. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग करताना विजय आपल्या संघासाठी तिसरे षटक घेऊन आले. विजय पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, परंतु निर्धाव. काहीच हलकासा लेग साईडला टोलवला चेंडू आणि हा जातोय चौकार. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 22. 5 बॉल. पुन्हा एकदा टोलवला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने आणि परंतु क्षेत्ररक्षकाला धोंडतो बॉल आणि 2 धावा. उत्कृष्ट बॉलिंग विजयद्वारे. संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 24. 3 ओव्हरच्या षटक समाप्तीनंतर 24 धावा. संघाचं शेवटचं षटक घेऊन येते ते वीर आणि हा नो बॉल साठी जातोय. हा फ्री चेंडू असणार आहे नितीन यांच्यासाठी. वाईड. फ्रीड अजूनही जिवंत आहे. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि हा जातो बहुतेक षटकारासाठी. सुंदर असा शॉट नितीन यांच्या बॅटमधून, परंतु असेच काही फटके आधीच्या ओव्हरमध्ये दिले पाहिजे होते. आता सामना खूप लांब गेला आहे, परंतु प्रयत्न चांगला आहे. फॉर्म
किती बॉल बाकी आहेत? 2 बॉल. ये बॉल दे जुना बॉल दे जुना बॉल दे. हॅलो. नितीन जाधव यांना 5 षटकात 5 षटक 5 बॉल 5 षटक मारा, त्याला 500 रुपये लागू आहे. 3 बोल ना बाय. एक मारला तरी अरे एक मारला तरी 500 रुपये लागू. आता पहिल्याचा नाही, आत्ता जो मारशील तो 500 रुपये लागू. निलेश ताडोबाकडून निलेश तांबे. डोळे बंद करून मारला ना, आता डोळे उघडून मारला. व्हाईट बॉल. नेक्स्ट नितीन जाधव तुम्हाला एक सूचना. ह्या षटकात एक 6 माराल त्याला 500 रुपये लागू. किशोर सोलंकी याच्याकडनं मारला नाही. बाउंड्री आहे, बाउंड्री. अरे बस चुकलात, तुम्ही चुकलात. 500 रुपये तुमचे गेलात. 500 रुपये खूप मेहनत घेतली होती. दोन चेंडू. चला आता घरी या. माहेर या. एक बॉल बाकी. अभी बोल एक बॉल बाकी. नितीन यांना बक्षिसांचा उत्तुंग आलेला आहे. या ठिकाणी बक्षिसाचा वर्षाव होत आहे. आता जर या चेंडूला लगातार एक षटकार मारल्यास सचिन जाधव यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. खरोखरच या चेंडूची वाट पाहत आहेत. गोलंदाजाने चेंडू टाकलेला आणि सचिन हा तोलवलेला चेंडू सरळ मार्ग दाखवून एक धाव पक्की केलेली आहे. संघात एक धावेची भर. याद्वारे संघाची धावसंख्या 37. बिनगरीबाद 37 धावा. या ठिकाणी रणडेटचा डोंगर रचायचा आहे हेमंत यांनी. आणि परत एकदा टाकलेला चेंडू हा फलंदाजाला कळलेला नाही आहे. उसका मोबाइल लेके पासवर्ड लोकेश, खरोखरच लोकेश यांचा संघ खूप परत एकदा फलंदाजाला हा बॉल कळलेला नाही. याचबरोबर षटक संपन्न झालेला आहे, संपलेला आहे. याचबरोबर लोकेश निलेशच्या संघाला विनंती करतो की कोणीतरी या लवकर टॉस उडवायला. निलेश आणि सुशांत ही ओढ. सुशांत या लवकर या, ना तर मला ओव्हर कमी करावे लागतील. सामनावीर ह्या सामन्याचा सामनावीर गुड्डूला 51 धावा केलेल्या आहेत. गुड्डूनी सर्व कमिटीतर्फे त्यांचे हार्दिक आभार. गुड्डूला विनंती करतो की या इकडे लवकर मंचावर. बोल लवकर ये. बोल या ठिकाणी झालेला संघ विजय संघ आर सेंट्रल गड्डू यांनी खरोखरच आपल्या संघाला अर्धशतक मारून संघाला आपल्या विजयाच्या आशेवर नेऊन संघ विजयी ठरवलेला आहे. याचबरोबर मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी त्यांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. त्यांनी संघासाठी वैयक्तिक अर्धशतक मारलेलं आहे. गुड्डू यांना मी परत एकदा विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. सामनावीर गुड्डू आता झालेला सामना लोकेश विरुद्ध
आर सेंट्रल गुड्डू आणि त्याचबरोबर विजय संघ आर सेंट्रल गुड्डू या संघाचे फलंदाज गुड्डू यांना विनंती करतो की या ठिकाणी हा ते खेळपट्टीवरनं बाजूला होता. या ठिकाणी कुणी खेळपट्टीवर खेळायचं नाही आहे. या ठिकाणी पुढील होणारा सामना निलेश विरुद्ध सुशांत ई वॉर्ड या दोन्ही संघांना मी आमंत्रित करतो की या ठिकाणी टॉस उडवायचा आहे.